महत्त्वाच्या बातम्या। मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे। मुंबईतील काही भागामध्ये पहाटेपासून पाऊस सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 मिनिटे उशिरानं सुरू आहे। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलंय, त्याच्यामुळे सबवेतून वाहतूक ही आता बंद करण्यात आलेली आहे। ही तीन दृश्य आपण पाहताय। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिरानं धावतीये, पश्चिम रेल्वे 5 मिनिटे उशिरानं धावतीये। इकडे अंधेरी सबवेमध्ये आता पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे या भागातून वाहतूक जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि मुंबई उपनगरामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो वाढल्याचं पाहायला मिळत आहे। अरे तुम लोग को नहीं दिखाएगा और किसको दिखाएगा यार। सायन परिसरातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाची बरसात जी आहे ती आज सकाळपासून होताना पाहायला मिळते। सध्या आपण सायन सर्कल या परिसरामध्ये आहोत आणि ही सायन असेल, माटुंगा असेल, चेंबूर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या सकाळची वेळ, चाकरमानी आपल्या कामासाठी निघालेल्या आहेत, परंतु अशा वेळेतच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे कुठेतरी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना अडथळा येताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबतच सकाळी मोठ्या संख्येने शाळेला जाणारे विद्यार्थी देखील असतात, त्या विद्यार्थ्यांना देखील शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु सातत्याने जवळपास 1 तास हा पाऊस जो आहे तो असाच सातत्याने बरसत असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। सायनच्या सखल भागांमध्ये सध्या तरी पाणी साचल्याची कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही, परंतु असाच पाऊस जर पुढे काही तास सातत्याने बरसत राहिला तर या सगळ्या सायन, चेंबूर आणि संपूर्ण माटुंगा परिसरातल्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास जी आहे ती सुरुवात होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकाणी, TV9 मराठी, मुंबई।